नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉग्स. तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलेलो आहोत दाभोळ येथील सप्तेश्वर मंदिरामध्ये. खूपच पुरातन असं मंदिर आहे आणि लाकडी बांधकाम अजून जसेचं तसंच आहे. भाल बघू शकता, तलाव बघू शकता, मंदिराच्या आजूबाजूला असलेला तलाव आणि आजूबाजूचा परिसर. कोकणात आल्यावर आपण सुपारीच्या बागा आणि आंब्याच्या काजूच्या बागा आपल्याला बघायला नेहमीच आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतात. पण हे असं मंदिर आहे ना, खूपच भारी. इथे आल्यावर ना नक्कीच तुम्ही दाभोळला जेव्हा व्हिजिट कराल ना, तुम्ही नक्की सप्तेश्वर पंचनदी मंदिर आहे इथे गुगल लोकेशन लावून जरी आलात तरी ॲक्युरेट गुगल लोकेशन आणतं आणि येताना तुम्ही खूप छान असं बागेचं निसर्गाचा एक्सपिरियन्स करत इथे येऊ शकता. इथे बरीच अशी मंदिरं आहेत. मारुतीचं मंदिर आहे, विष्णूंचं आहे, अशी बरीच वेगवेगळी विविध मंदिरं ह्या इथे आहेत आणि परिसर पण खूप उत्तम परिसर आहे. संध्याकाळच्या वेळेला आलात तर अजून छान नजारा बघायला भेटेल. शंकराचं श्री शंभूदेवाचं हे मंदिर नक्की एकदा व्हिजिट करा ज्यावेळी दापोली आणि दाभोळच्या टूरवर असाल तेव्हा. तर चला आता आपण मंदिरचं सफरसुद्धा करूया. मंदिरची बनावट आणि त्याचे लाकडी भाल जे बनलेत ना ते खरंच कमाल. वाटला पाहिजे फोटो म्हणून तिथं.
झाडांच्या मंदिरात पण मस्त फोटो येईल. उडी मारू का? असं जवळ